नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर आज आपण बनवणार आहोत अगदी मऊ, स्पॉन्जी आणि तोंडात विरघळणारे दही वडे. तर ही रेसिपी एकदम सोपी आहे आणि घरच्या घरी परफेक्ट बनते. तर त्यासाठी मी इथे अर्धी वाटी मूग डाळ आणि 1 वाटी उडदाची डाळ 4 ते 5 तासांसाठी भिजवून घेतलेली आहे. आता डाळीमधील मी सर्व पाणी काढून घेतलेलं आहे. डाळ भिजवायच्या आधी दोन्ही डाळी एकदम स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. नंतर त्यांना भिजत घालून घ्यायचं आहे. तर आता पहिला आपण मूग डाळ वाटून घेऊया. तर या डाळी वाटून घेताना यामध्ये थोडंही पाणी घालू नका. जमेल तेवढं कमी पाणी घालून ह्या डाळी चांगल्या वाटून घ्यायच्या आहेत. तर बघा आता इथे माझी उडदाची डाळ ही वाटून झालेली आहे. तर यामध्ये मी 2 ते 3 चमचेच पाणी वापरलं असेल, जास्त पाणी वापरलेलं नाही. तर आता ही पेस्ट आपण एका भांड्यात काढून घेऊया. तर यामध्ये आता आपल्याला ही पेस्ट चांगली हलवता येणार नाही, म्हणून मोठ्या भांड्यामध्ये मी याला काढून घेत आहे. आता त्यामध्ये खिसलेली मिरची आणि आलं घालून घेतलेलं आहे. तर आता हे आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत. तर विस्करच्या साह्याने ही पेस्ट आपण चांगली मिक्स करून घ्यायची आहे. पेस्ट 10 ते 15 मिनटं एका दिशेने असं फिरवत मिक्स करून घ्यायची आहे. एकदम फ्लफी अशी पेस्ट होईपर्यंत आपण हिला फिरवून घेणार आहोत. बघा इथे मी 10 ते 15 मिनटं झाले. मी पेस्ट चांगली फेटून घेतलेली आहे, जेणेकरून ती खूप छान अशी फ्लफी झालेली आहे. तर आता यामध्ये मी 1 पिंच हिंग घालत आहे. नंतर यामध्ये मी अर्धा चमचा जिरेही घालून घेणार आहे आणि त्यामध्ये आता आपण थोडंसं मीठही घालून घेऊया. तर ही डाळ चांगली मिक्स झाल्यानंतरच यामध्ये हे सर्व जिन्नस घालून घ्यायचे आहेत. तर आता यानंतर ही आपण 5 मिनिटासाठी डाळ चांगली मिक्स करून घेऊया. तर डाळीत बघा किती मस्त असे हवा तयार झालेली आहे. यामुळे आपले वडे एकदम स्पॉन्जी होतात. तर आता आपली डाळ तयार झालेली आहे. तर मी तुम्हाला दाखवते. बघा इथे एका भांड्यात पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडीशी ही डाळीची पेस्ट टाकून बघायची आहे. तर बघा आपले पेस्ट एकदम अशी पाण्यावर तरंगत आहे. तर आता ही डाळ तयार झालेली आहे. तर आपण यापासून आता वडे बनवू शकतो. तर इथे वडे बनवायच्या आधी मी थोडंसं कोमट पाणी घेतलेलं आहे. पाणी जास्त गरम नको आहे. त्यामध्ये मीठ घालून घेऊ आणि नंतर थोडंसं यामध्ये मी हिंग घालून घेतला आहे. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर पाणी जास्त गरम घ्यायचं नाही, कोमट पाणीच घ्यायचं आहे. आता तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल मीडियम गॅसवर मी गरम करून घेतलं होतं. नंतर आता आपण गॅस कमी करून घ्यायचा आहे. बघा असं पीठ टाकल्यानंतर तुम्हाला कळेलच किती तेल गरम पाहिजे आहे. तर बघा एकदम थोडे थोडे यामध्ये बुडबुडे यायला सुरुवात झाली आहे. तर आता यामध्ये आपण वडे असे तळायला टाकून घेणार आहोत. तर सर्व वडे आपण अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत. तर वडे एकदम गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत आपण तळणार आहोत. यावेळेस आपण गॅस कमीच ठेवायचा आहे, गॅस फुल करायचा नाही. कमी गॅसवर वडे तळल्याने आतून वडे चांगले तळले जातात. तर बघा किती मस्त असे वडे तळले गेले आहेत. तर एकदम फ्लफी असे वडे तयार झालेले आहेत. बघा त्याच्या साईजने ते किती फुलले गेलेले आहेत. तर आपण पीठ चांगलं फेटलं तर वडे खूप छान असे फुलतात. तर आता हे सगळे तळलेले वडे आपण काढून घेऊया आणि आपण जे तयार करून ठेवलेलं कोमट पाणी आहे त्यामध्ये डायरेक्ट हे वडे आपण घालून घेणार आहोत. तर त्या पाण्यामध्ये आपण हे घालून घेऊया. तर गरम गरमच वडे ह्या पाण्यामध्ये घालायचे आहेत, जेणेकरून ते एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी होतील. तर अशा प्रकारेच आपण बाकीचे सर्व वडे तळून घेणार आहोत. तर आता आपण इथे दही तयार करायला घेऊ. इथे मी अर्धी वाटी पिठी साखर घेतलेली आहे, 1 वाटी दही घेतला आहे आणि थोडंसं मीठ घेतलं आहे. तर आता हे आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि नंतर एक बाउल घेऊन त्यावर अशा प्रकारची एक जाळी ठेवून घ्यायची आहे आणि त्यामधून आपण हे सर्व दही खाली गाळून घेणार आहोत, जेणेकरून दही एकदम असं मस्त क्रीमी झालं पाहिजे. तर बघा अशा प्रकारे आपण यामधून दही चांगलं गाळून घ्यायचं आहे. तर बघा इथे सर्व दही गाळून झालेलं आहे आणि एकदम मस्त असं क्रीमी असं दही तयार झालेलं आहे. तर आता हे दही आपण फ्रीजमध्ये थंड करायला ठेवून देणार आहोत. तर थंड दही खूप छान लागतं, तर याला थंड करून घेऊया. तर आपण हे वडे आता हाताच्या साहाय्याने असे पाण्यातून पिळून घ्यायचे आहेत आणि ते आपण असे काढून घेणार आहोत. तर एकदम हळू हाताने याला आपण पिळून घ्यायचं आहे, जेणेकरून ते फुटले जाणार नाहीत. तर बघा इथे मी काही वडे काढून घेतले आहेत. तर आता एका
प्लेटमध्ये आपण हे वडे काढून घेऊया। नंतर आता यावर आपण एकदम थंड असं केलेलं दही यावरती घालून घेणार आहोत। बघा एकदम मस्त असं क्रीमी दही तयार झालेलं आहे आणि एकदम थंडही झालेलं आहे। आता त्यावर आपण हे दही घालून घेऊ। नंतर यावर आपण ही लाल चटणी घालून घेणार आहोत। तर मी बनवलेल्या लाल चटणी आणि हिरव्या चटणीची रेसिपी लवकरच तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर भेटेल। त्यावर थोडीशी हिरवी चटणी घालून घेऊया। नंतर आता त्यावर आपण थोडासा जिरी पावडर आणि चाट मसाला घालून घेणार आहोत। तर इथे मी थोडंसं लाल तिखटही त्यावरती घातलेलं आहे। यावरती आता आपण थोडीशी शेव घालून घेणार आहोत आणि नंतर यावर मी थोडेसे डाळिंबाचे बी घालून घेतलेले आहेत। तर अशा प्रकारे आपले टेस्टी असे दही भल्ले तयार झालेले आहेत। यालाच आपण दही वडे असे म्हणतो। हे उन्हाळ्याच्या दिवसात खायला खूप छान लागतात आणि एकदम टेस्टी आणि एकदम स्पॉन्जी असे हे दही भल्ले तयार झालेले आहेत। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून मला नक्की कळवा आणि सुप्रियाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका।